नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रिंगचा प्रोग्राम. तर एक स्ट्रिंग ही दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये आपल्याला कॉपी करायची आहे. तर ह्यासाठी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज मला स्ट्रिंग आहे कॉपी करायची आहे. तर सर्वात आधी मला एक स्ट्रिंग लागणार आहे. तर str इक्वल टू एक नील आणि मला आउटपुट अपेक्षित आहे. हे मला आउटपुट मिळायला हवं. तर ह्यासाठी जर मी थोडा विचार केला तर मला इथं एक कंटेनर क्रिएट करावं लागेल सर्वात आधी. देन त्यामध्ये 1 बाय 1 कॅरेक्टर हे आपल्या ओरिजिनल स्ट्रिंगचे ऍड करावे लागतील. तर ह्यासाठी मला लागणार आहे फॉर लूपची हेल्प. तर फॉर फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे इनिशियलाइज. तर इंटेजर आय इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावं लागेल str.length देन i प्लस प्लस. देन मला स्ट्रिंगला एका कंटेनर मध्ये स्टोअर करायचं आहे. तर कॉपी हे माझं कंटेनर. यामध्ये मी 1 बाय 1 कॅरेक्टर हे कॉपी करत चालतो. तर str.char at of I and for loop ला क्लोज करून घेतो. देन आफ्टर फॉर लूप मी कॉपीला म्हणजेच आपल्या कंटेनरला ज्यामध्ये आपण कॉपी केलेला आहे त्याला मी प्रिंट करतो. तर so इथं मला कॉपी केलेली स्ट्रिंग ही भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे आपल्याकडे लॉजिक. आता हे लॉजिकच्या हेल्पने आपण इक्लिप्स मध्ये प्रोग्राम टाइप करून त्याला रन करून बघू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करू आणि चेक करू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर सर्वात आधी मला एक स्ट्रिंग लागणार आहे. ती स्ट्रिंग मी युजर कडून घेतो. तर मला त्याच्यासाठी स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर सर्वात आधी मी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तर scanner इक्वल टू न्यू scanner stm.in. तर तुम्ही बघू शकता स्कॅनरला रेड अंडरलाईन आलेले आहे. तर आता स्कॅनरला द्यायचे बुकिट टेंगून. तर त्यासाठी राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर गायब. देन आता मेसेज SYSO एंटर युअर देन तिला मी एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर स्ट्रिंग व्हेरिएबल नेम str इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. देन जी आपल्या स्ट्रिंगची लेंथ आहे तिला मी काउंट करून तिलाही एका कंटेनर मध्ये ऍड करून घेतो. तर इंटेजर साइज इक्वल टू str डॉट लेंथ. देन मला आपली जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे तिला दुसऱ्या कंटेनर मध्ये कॉपी करायचं आहे. तर आधी आपण तिला डिक्लेअर करून घेऊ. तर स्ट्रिंग कॉपी हे कंटेनर नेम म्हणजेच व्हेरिएबल नेम आणि तिथं आपण पास करू एम्प्टी. ओके, आता मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर I इक्वल टू 0
देन कंडिशन चेक करावी लागेल, देन आय प्लस प्लस, देन इनसाइड द फॉर लूप. आता 1 बाय 1 कॅरेक्टर मला कॉपी मध्ये स्टोअर करायचे आहे. तर कॉपी इक्वल टू copy कॉपी प्लस str डॉट कॅर ऑफ आय. देन आफ्टर फॉर लूप मी कॉपीला प्रिंट करून घेतो, so मेसेज कॉपी स्ट्रिंग प्लस कॉपी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की कोड हा आपण टाइप केलेला आहे. आता मी याला रन करून बघतो आणि चेक करू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर रन, एंटर युअर स्ट्रिंग टेक नील. देन तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्याला सक्सेसफुली आउटपुट हे भेटलेलं आहे, म्हणजे आपलं लॉजिक हे प्रॉपर वर्क केलेलं आहे. तर आता आपण बघूया मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी str साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 100. str इक्वल टू, त्यामध्ये स्टोअर होईल टेक्निल. देन कॉपी साठी एक कंटेनर क्रिएट होईल एम्प्टी. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 200. त्यामध्ये स्टोअर होईल कॉपी इक्वल टू एम्प्टी स्ट्रिंग. देन फॉर लूप. तर फॉर लूप ची फर्स्ट स्टेप आहे ती इनिशियलाइज. तर आय साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 300. त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन फॉर लूप ची कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0. तर 0 हा स्ट्रिंग ऑफ लेंथ पेक्षा लहान आहे का? तर आपल्याकडे लेंथ आहे 7. तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर आय. तर आता कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन स्ट्रिंग ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याकडे आहे टी. हा कॉपी मध्ये कॉन्कॅट होईल, म्हणजे तिथे स्टोअर होईल. तर आता कॉपी मध्ये आहे टी. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे आहे 0, तो होईल 1. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 1 हा 7 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन कॉपी मध्ये आता आपल्याकडे आहे टी प्लस अँड स्ट्रिंग ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याकडे आहे ई. तर कॉपी मध्ये स्टोअर होईल टी ई. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, तर ती होईल 2. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. 2 हा 7 पेक्षा लहान आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन कॉपी मध्ये आहे टी ई प्लस स्ट्रिंग ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याकडे आहे सी. तर कॉपी मध्ये स्टोअर होईल टी ई सी. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, ती होईल 3. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 3 हा 7 पेक्षा लहान आहे का?
तर कंडिशन ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर कॉपी मध्ये आहे TEC आणि स्ट्रिंग ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याकडे आहे H इक्वल टू TECH. हा कॉपी मध्ये स्टोअर होईल. पुन्हा आय ची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल, तर ती होईल 4. देन फॉर लूप मध्ये कंडिशन पुन्हा चेक होईल की 4 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन कॉपी मध्ये आहे TECH प्लस स्ट्रिंग ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याकडे आहे N. देन कॉपी मध्ये स्टोअर होईल TECHN. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, तर आय आता होईल 5. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. कॉपी मध्ये आहे TECHN प्लस स्ट्रिंग ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याकडे आहे आय. तर कॉपी मध्ये स्टोअर होईल TECHNI. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, तर ती होईल 6. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल, तर 6 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर कॉपी मध्ये आहे TECHNI प्लस आणि स्ट्रिंग ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याकडे आहे L. देन कॉपी मध्ये स्टोअर होईल TECHNIL. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल 7 आणि फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 7 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही इथं आता फॉल्स आहे आणि आपला फॉर लूप इथं स्टॉप होईल. देन आफ्टर फॉर लूप सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन कॉपी. तर कॉपी इथं प्रिंट होईल. तर आपल्याकडे कॉपी मध्ये आहे TECHNIL. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे आउटपुट आपल्याला अपेक्षित आहे ते भेटलेलं आहे. म्हणजे आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.